आणि नागपूर विधिमंडळ अधिवेशनात एक मोठी बातमी हाती येते। देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले। पत्र कशासाठी लिहिलंय तर नवाब मलिक यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही असं सांगणारं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले। सत्ता येते सत्ता जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य सुद्धा याच पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं। नवाब मलिक हे तुरुंगातून सुटल्यानंतर आज पहिल्यांदा विधिमंडळामध्ये आले, अधिवेशनामध्ये सहभागी झाले। अधिवेशनामध्ये सहभागी झाल्यानंतर नवाब मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले। यावरून विरोधकांनी विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केले। या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा देशद्रोहाचा आरोप झाला त्यावेळेस त्यांचा राजीनामा का घेतला नाही असा उलट सवाल खरं तर विरोधकांना केला होता। मात्र त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलंय। त्या पत्राची ही कॉपी आपण पाहतोय। अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आणि या पत्राचा मजकूर आहे की नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरामध्ये आले होते, सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले, कामकाजामध्ये ते सहभागी झाले होते, विधानसभा सदस्य म्हणून ते विधिमंडळामध्ये आले। पण ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे। त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही हे मी प्रारंभी स्पष्ट करतो। पण ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे हे पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे। सत्ता येते आणि सत्ता जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। सध्या ते फक्त वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यामुळे बाहेर आहेत। त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत। आपण त्यांचं जरूर स्वागत करावं पण अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आपल्या पक्षामध्ये कुणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्य आहे, पण त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो। त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे। त्यांना देशद्रोहांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे। आपला देवेंद्र फडणवीस। त्यामुळे राज्यामध्ये सत्तेत असलेले 3 पक्ष महायुतीमध्ये शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप या तिघांमध्ये आलबेल आहे की नाही असा प्रश्न या पत्रानंतर नक्की उपस्थित होतो। पत्रासंदर्भातले आणखी अपडेट जाणून घेऊयात सुशांत सावंत यांच्याकडनं। सुशांत, महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही याकडे थेट इशारा करणारं हे पत्र। नक्कीच कविता, जर पाहिलं असेल तर नवाब मलिक सध्या जामिनावर आहेत आणि काल त्यांचं नागपूरमध्ये आगमन झालं आणि त्यानंतर ते आज सभागृहाच्या कामकाजाला देखील आले आणि सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले। त्यावरून कुठेतरी विरोधकांनी देखील आरोप केला होता की ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते, जे तुरुंगात गेले होते ते आज तुमच्यासोबत कसे काय असा आरोप केला होता। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलेलं आहे। सत्ता येते आणि जाते मात्र देश महत्वाचा, ही लाईन खरं तर या पत्रातली महत्वाची आहे। कारण जर पाहिलं असेल तर नवाब मलिक यांच्यावर अनेक आरोप त्यावेळी झाले होते आणि महत्वाचे काही पुरावे जे आहेत ते त्यावेळी विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते आणि त्यानंतर नवाब मलिक यांना अटक झाली होती। मात्र आता सरकार बदलला आणि या सरकारमध्ये सुरुवातीला एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप असं सरकार होतं, मात्र आता अजित पवार या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत नवाब मलिक जाणार का याची चर्चा रंगली होती। त्यातच आता अधिवेशनादरम्यान नवाब मलिक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले आणि कुठेतरी हाच मुद्दा विरोधक आता उपस्थित करू शकतात आणि भाजपची कोंडी करू शकतात। त्यामुळे आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी यात पुढाकार घेतल्याने थेट अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे। या पत्रामध्ये ते म्हणतात की त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, जोपर्यंत त्यांचे आरोप त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते मंत्रिमंडळात त्यावेळी होते त्यावेळी आम्ही देखील टीका केली होती। मात्र आता त्यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही, कारण आपल्यासाठी सत्ता महत्वाची नाही तर आपल्यासाठी देश महत्वाचा आहे। त्यामुळे कुठेतरी येत्या काळात विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, भाजपवर टीका होऊ शकते आणि त्याचमुळे कुठेतरी आता देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट अजित पवार यांना पत्र लिहिलेलं आहे। आता अजित पवार नेमका याला कसा प्रतिसाद देत आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि या दरम्यान हा मुद्दा गाजू शकतो। त्याचमुळे कुठेतरी आता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलेलं आहे।
कविता. आणि अगदी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मुद्दा समोर आलेला आहे, त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनण्यात शंका नाहीये. पण अजित पवार गटाची, अजित पवारांच्या गटातल्या मंत्र्यांची, आमदारांची काय भूमिका आहे याच्या संदर्भात काही कळू शकली आहे?